जय हरी. श्री संत जनाबाई चरित्र. पांडुरंगाचा दृष्टांत. जनाबाईचा जन्म. जशी तिच्या निघण्याची वेळ जवळ आली तसा करुंडाला आपला शोक आवरेना. तिने आवेगाने जनेला आपल्या कुशीत घेतले, हृदयाशी घट्ट धरले आणि आपल्या अश्रूंचा तिच्या मस्तकावर अभिषेक केला. आईच्या डोळ्यातील अश्रू पाहून जनाबाई ही रडू लागली. आता हे प्रेमाचे बंध कायमचे तुटणार होते. त्यांच्या वाटा वेगवेगळ्या होणार होत्या. या कल्पनेने त्यांचे दुःख उफाळून येत होते. माईलेकीचा शोक पाहून दमाचं अंतकरण तिळतिळ तुटत होतं. पण कसेबसे त्याने दोघींनाही समजावले आणि जनेचा हात धरून घराच्या बाहेर पाऊल टाकले. रस्त्यावर आल्यावर जनेने मागे वळून आपल्या घराकडे पाहिले व या घराशी आपला आजपर्यंत असलेला संबंध संपला असा मनात विचार येऊन तिने हात जोडून घराला नमस्कार केला. हळूहळू तिच्या डोळ्यावर अश्रूंचा पडदा पडला. तसे डोळे पुसून तिने पुढे पाहिले आणि आपल्या वडिलांचा हात धरून पुढचा मार्ग चालू लागली. थोडी वाट चालल्यावर दमा विचार करू लागला की आपण जनेला कसे समजवावे. ती अजून खूप लहान आहे, पण तिला सांगितलेच पाहिजे. त्यावेळेस त्याला कावळीची आणि कोकिळेची गोष्ट आठवली व त्या अनुषंगाने आपण जनेला समजवावे असा विचार करून तो जनेला म्हणाला, जने, तुला एक गोष्ट सांगू. हे काय हो बाबा, गोष्ट सांगताना विचारतात कशाला. मला तरी गोष्ट ऐकायला खूप आवडतात. कुठली गोष्ट सांगणार. कावळी आणि कोकिळेची. तर एका झाडावर एक कोकिळा राहत होती. ती खूप आळशी होती. तिला सगळ्याच गोष्टीचा कंटाळा येत असे. स्वतःच्या मुलांना सांभाळायला तिला खूपच कंटाळा यायचा. तिला काय करावं सुचेना. आपल्या मुलांना कोणाकडे सांभाळायला द्यावं हेच तिला कळत नव्हतं. एकदा ती उडत उडत आपल्या घरट्याकडे येत असताना एका झाडावर तिला कावळीचं घरटं दिसलं. तिने त्यात डोकावून पाहिलं व तिला खूप आश्चर्य वाटलं, कारण तिची अंडी आणि कावळीची अंडी सारखीच होती. घराकडे येताना तिला एक कल्पना सुचली. तिने आपली सर्व अंडी उचलली आणि कावळीच्या घरट्यात नेऊन ठेवली. थोड्या वेळाने कावळी आपल्या घरट्यावर आली, पण तिला काहीच समजलं नाही, कारण दोन्ही अंड्यात ते मात्रही फरक नव्हता. पुढे थोड्या दिवसांनी त्या सर्व अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्लही दिसायला सारखीच होती. त्यामुळे त्याही वेळेस कावळीला काहीही समजलं नाही. ती मोठ्या प्रेमाने सगळ्या पिल्लांना वाढवू लागली. आपल्या चोचीतून अन्न आणून सगळ्यांना भरवू लागली. कोकिळेची पिल्लही कावळीच्या पिल्लांबरोबर मजेत वाढत होती. पिल्लं मोठी होऊ लागली. पुढे वसंत ऋतू आला. कावळीचं पिल्ल त्याच्या गुणधर्मानुसार काव काव करू लागली. कोकिळेचं पिल्ल जरी जन्मापासून कावळीच्या घरट्यात राहिली असली तरी ती काव काव थोडीच करू शकणार होती. ती आपली कुहू कुहू करून ओरडू लागली. त्याचं ओरडणं ऐकताच कावळीला समजलं की कोकिळेने तिचे पिल्ल आपल्या घरट्यात ठेवली. तिला ज्या वेळेस कळलं की ही कावळीचे पिल्ल आहेत त्याच वेळेस ती पिल्लू उडून गेली. ती उडून जाताना कावळीला वाईट वाटलं नाही. कोकिळेचं काम तर झालंच होतं. गोष्ट सांगून होताच ते जनाबाईला म्हणाले, जनी, मी तुला आपल्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे तूही एक कोकिळेचं पिल्लू आहेस. आजपर्यंत तू आमच्या घरट्यात राहिलीस, खेळलीस, मोठी झालीस. आता हे मुक्त आकाश तुला बोलवित होते.